हॅलो हाय नमस्ते. मी दिवानी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन हा. तर मी म्हणलं की आज मी तुमच्याबरोबर एक न्यूज शेअर करते. तर म्हणून मी ना असं चेहऱ्यावर आव आणून बाहेर येत होती की तुम्हाला सर्वांना सायरन्स ऐकायला गेले पाहिजेत. खरं तर म्हणजे मला काही असं काही घेणं देणं नाही, पण मला असं दाखवायचं होतं की मी किती सेन्सिटिव्ह आहे आणि मी ह्या सेन्सिटिव्ह टॉपिकला किती सेन्सिटिव्हली घेतलं आहे. तर त्याच्यामुळे मग मी बाहेर आली, स्पेशली दरवाजा उघडून, आणि तुम्हाला दाखवलं मी की किती वारं सुटले, किती वारं वारं वारं. एका सेंटेन्समध्ये मी 5 वेळा वारं वारं म्हणाली. सुटलाय ग कॅलिफोर्नियन वारा आणि सुटलाय ग कॅलिफोर्नियन वारा, कॅलिफोर्नियन वारा फिरतो गारा गारा दारे दारा दारा सारा वारा वारा. सुटलाय ग कॅलिफोर्नियन वारा आणि सुटलाय ग कॅलिफोर्नियन वारा. तू आतमध्ये जा, लवकर जा आतमध्ये, बाहेर नको थांबूस जास्त करून, नाही तर तू बाहेर उभी राहिलीस ना तर त्या वाऱ्याबरोबर तू पण उडून जाशील. इतकं जोरात वारं सुटलंय, तुला तिकडून फेकून डायरेक्ट वारं आहे ना तिकडे जिथे आग लागले ना तिकडे नेऊन फेकेला. तू आतमध्ये जा बाबा, एवढी माझी लाडाची गोडाची बायको, तुला उचलून फेकलं वाऱ्याने म्हणजे मग माझं कसं होणार. जा आतमध्ये पाहू तू. शेटन काहीतरीच तुमचं. म्हणजे ह्या बायका अशा पनोती आहेत ना, खरंच म्हणजे ह्यांना ना पनोती आंटीज नाव ठेवलं पाहिजे. ती बोंबली एक सगळीकडे म्हणते की दरवेळेला की मळब आलंय आणि उदास वाटतंय आणि डिप्रेसिंग वेदर. तर जिथे जाते तिथे डिप्रेशन घेऊन जाते. हे ते वेदर तिथलं डिप्रेस होऊन जातं हिला पाहून. तसंच हीच आहे. ही ना मला तर असं वाटतं, म्हणजे बोलू नये, ही खूपच सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, पण खरंच म्हणजे इतकं वेळेला ही ना स्टार्टिंगपासून वारं 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 त्याचं ते काय ते सायरन ऐकवत होते ना, तसं हिचं वारं 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 करून आलं बाबा एकदाचं वारं. आता बस झालं ना शांती तुझी, नाहीतरी 3 तासावरच आहे, जाशील उडायचीस. गपचूप घरात बस दार लावून, समजली. बाहेर येऊन काहीतरी दाखवायची गरज नाही मोठी. असं बोलवलं आहे बघा, कंटिन्युअसली जात आहेत आणि माझं आणि काय ते चेहरा आणि काय एकदम असं केलं आहे. बघते कशाला मग, कशाला बघते तर बघते, वरून स्वतः पण व्हिडिओमध्ये सगळं मेन्शन करते. जा ना गं बाई, जा ना. ज्या गोष्टीतलं आपल्याला एवढं ज्ञान आहे ना, उगाचच ॲक्टिंग करू नये. तुझ्या फालतू ॲक्टिंगच्या ना 50 काय पूर्णच्या पूर्ण कट आहेत, समजली का. इतकी नरपटी आहे ना. आणि मग मध्ये अंडरग्राऊंड झालेली ते व्हिडिओ, न्यू इयरचं म्हणजे लास्ट इयरचं 24चं लास्ट डे, आणि मग तेव्हा ही बोलली की माझं असं एवढं नुकसान झालं आणि ही गोष्ट आमच्यासोबत खूप वाईट घडली, आणि लास्ट व्हिडिओ असं रॉंग थंबनेल देऊन जेव्हा हिला पब्लिकने जाम धुतलं आणि अक्षरशः म्हणजे ही त्यांना उद्धटपणे उत्तरं देत होती की तुम्हाला काय माहिती तरी आहे का, तुम्हाला त्याची किंमत तरी माहिती आहे का. अगं बाई, जर तू इतकी शहाणी आहेस आणि तुला असं वाटतं की तुझं पब्लिकला कुठल्या गोष्टीची वर्थ नाही माहिती आहे, तुझ्या नुकसानाची व्याख्या त्यांना समजत नाही आहे, तुझं कसलं भारी नुकसान झालं हे त्यांच्या समजण्या पलीकडे आहे, तर मग कशाला त्यांना व्हिडिओज बनवते ना त्यांच्यासाठी. म्हणजे तुझं ऑडियन्स तुझ्यासाठी बनलेलंच नाही आहे आणि तू त्यांच्यासाठी बनलेली नाही आहेस. तुमचं काही मॅचच होत नाही आहे ना. तुमची बौद्धिक पातळी मॅच होते ना, तुमची फायनान्शियल लेवल मॅच होते ना, तुमची विचारांची तुमच्या विचारांची लेवल मॅच होते. कसलंच काहीच तुमच्यामध्ये ताळमेळ नाही आहे ना. उगाचच एकमेकांचे उणीधुणी काढत बसण्यापेक्षा, आणि तू स्वतः मी कशी शहाणी ते तर तू तिच्याकडनं शिकली आहेस, हे 101% शुअर आहे. फक्त तुझं तेवढं बाहेर आलेलं नाही आहे, कारण तुझं ते स्वीट फेसच्या मागे तू ते लपवून ठेवलेलं आहेस. पण किती आतल्या गाठीची आहेस ना ते सर्वांना माहिती आहे. पक्की धूर्त लोंबडी चलाक घारीगोरी आहे ही. एखादी बाई असती ना तर तिने एक्सेप्ट केलं असतं की बाबा मी टायटल द्यायला चुकली, कोणतरी आपल्याला चांगल्यासाठी सांगते की असं नेगेटिव्ह बोलू नये, असं नेगेटिव्ह लिहू नये, कारण का आपली वास्तू, आपलं जे तुम्ही म्हणता ना सो कॉल तुमचं युनिवर्स, ते काय त्याचा अर्थ काढेल आणि कुठली गोष्ट आपल्यावरती उलट फिरून येईल हे आपल्याला सांगता येत नाही. तर बोलताना पण एखादी गोष्ट घडलेली पण सांगताना ना कसं पॉझिटिव्हली मांडावं, इट्स अन आर्ट. त्याचं पण एक स्पेशल टेक्निक आहे, ते थोडंसं शिका, त्याचा थोडासा अभ्यास करा. आपण बोलतो की वाय नॉट, म्हणजे आपण बोलू शकतो त्याऐवजी की साऊंड्स गुड. तर
जे निगेटिव्ह वर्ड्स असतात ते तुम्हाला गाळता आले पाहिजेत आणि त्याला रिफ्रेज करून तुम्ही एक वेगळा म्हणजे कितीतरी वकॅब्युलरी इज वास्ट, पण अगेन ह्यांचा वकॅब्युलरीचाच मेन इश्यू आहे. तर हे लोक काय त्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करणार आणि हे सगळ्या गोष्टी ह्यांच्या समजच्या बाहेर आहेत. मेन गोष्टी तर इथेच झाली आहे की ह्यांना कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम घेताच येत नाही. म्हणजे कोणीतरी आपल्या भल्यासाठी काहीतरी सांगते, ते आपले काही दुश्मन नाही, ते आपलीच माणसं आहेत. ते आपल्याला काहीतरी मायनर चेंजेस करायला सांगत आहेत जे की आपल्या भल्यासाठीच आहे, हेच ह्यांना समजत नाही. ह्यांना फक्त ह्याच्यातच आनंद आहे, ह्याच्यातच हे लोक शेलमध्ये जगतायत की आपण जे करतो तेच बरोबर आहे आणि तुम्ही जे विचार करता ते निगेटिव्ह आहेत. पण आहे खरं उलटं. त्यानंतर हिचा सॉलिड चिवो झालेला आणि मग मला वाटतं खूप सारं रडगाणी वगैरे झालेले आहेत शेटनकडे. मग शेटन म्हणाला असेल, भाई तुला जमतं तर कर, नाही जमतं तो सोडून दे. मग हिने विचार केला असेल, जाऊ दे आता मला पॉझिटिव्ह कंटेंट आणि सगळं असं द्यायचं, हे बॅकलॅश नको असेल तर मला स्वतःचं डोकं तर वापरता येत नाही आहे, तर मी इतरांचंच काहीतरी ढापूनच बनवते. म्हणजे त्यांच्या इथे जर त्या कंटेंटवरून काही वाद झाले नसतील आणि त्यांना कोणी काही बोललं नसेल, म्हणजे ते सेफ कंटेंट आहे आणि आय कॅन ऑल्सो डू दॅट. आणि त्या दिवसापासून जे सुरू झालं हिचं ढापाढापी, आधी तर करतच होती पण आता इतकी ऑब्व्हियस ढापाढापी करते की मला वाटतं आंधळा पण डोळे मिटून फक्त ऐकूनच सांगेल आणि बहिरा पण कान बंद करून फक्त बघूनच सांगेल, हीच ढापाडी, एक नंबरची, इकडून तिकडून ढापून स्वतःचं कंटेंट बनवणारी घारीगोरी. इतके दिवस हिला फिशची अजिबात आठवण आली नव्हती, अजिबात खावेसे वाटले नव्हते, काहीच नाही, म्हणजे हिच्या ध्यानीमनी पण नव्हतं. पण अचानक आता तिला आठवण झाली की मला फिश खरेदी करायची आहे आणि आता मला जायलाच पाहिजे. शेटन आपण बरेच दिवस खाल्ले नाही ना, चला मग आज म्हणलं बेत करूया, आज फिशचा बेत करूया. मग मी म्हणलं की आपण जाऊया आणि फिश घेऊन येऊया. मग शेटन म्हणले की तू एकटीच कशाला जाते, मी पण येतो तुझ्याबरोबर. तर मी म्हणलं ठीक आहे, चला शेटन तुम्ही तेवढंच जरा माझ्यावर मागून कॅमेरा माराल. हे दोघं फिश आणायला गेले आणि तिथे स्पेशली बोंबलीसाठी सगळे फिश दाखवण्यात आले आणि तो बोंबलीचा फिश होता ना, स्पेशल फिश, ज्याला ती पॉम्पिनो आणि हेच आहे पापलेट, हेच आहे पापलेट, हे ठासून सांगत होती, तो फिश पण हिने दाखवला आणि म्हणाली की हा त्याच्यासारखाच दिसतो पण हा तो नाही आहे. कळलं का बोंबली, बघ नसेल कळलं तर एकदा परत बघून घे. आणि तू पण आता ना, किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार, तर करू नको नाटकं, तो नव्हताच पापलेट, समजले का. म्हणजे तिने बोंबलीची चूक दाखवली म्हणून ही फार मोठी शहाणी आहे अशातला भाग नाही. ही फक्त दुसऱ्यांच्या चुकातनं शहाणी बनते. म्हणजे समोरच्याला पुढे तू मागे बढो हम तुम्हारे पीछे ढापणे गेली आहे, आणि जर तू काही चुकली तर तीच गोष्ट मी थोडं चांगलं पॉलिश करून आणि काय म्हणतात आपण त्याला, ती सुधारून दाखवणार. म्हणजे बघ मी किती हुशार आहे, किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार, ते मी घेणार आता इंटरनॅशनल टायटल. तर त्याच्यामध्ये ह्यांची चढावड लागली. पण बाबा नॅशनल टायटलला म्हणजे महाराष्ट्रीयन किती गो बाई मी हुशार टायटलला अजून कोणी कॉम्पिटिटर नाही हा, कोणी धक्का पण नाही लावू शकत. एकदम अजिबात त्या बाबतीत एकदम वन अँड ओनली. जो आपल्याला हा ते सिल्वर पॉम्पिनो पण दाखवलं, गोल्डन पॉम्पिनो पण दाखवलं आणि बटरफिश पण दाखवलं, जो पापलेटसारखा दिसतो पण पापलेट नाही आहे, त्याच जातीतलं आहे. आणि हाने अतिहुशारी करत जे ॲक्च्युअल पापलेट होतं त्याला पण पापलेट म्हणून नाकारलं आहे. आता ते पापलेट हिच्यावरती दावा ठोकल्याशिवाय काय राहत नाही बघा. कारण लिटरली हुशारी दाखवायच्या चक्करमध्ये ही जे खरोखरच पापलेट आहे, जे तिने आणलं होतं ते पापलेटच होतं, पण ही म्हणे की हे पापलेट नाहीच आहे आणि हे त्यांच्याच जातीतला प्रकार आहे, पण हे पापलेट नाही, हे थोडंसं वेगळं असतं. अगं बाई, म्हणजे इतना भी नाही रे अपने आप को प्रूव्ह करणे का, जास्त अक्कल नाही पाजळायला जायची. आणि मला काय वाटतं माहिती आहे, प्रत्येक प्रांताची एक खासियत असते. आणि ठीक आहे ना, तुम्ही ज्या प्रांतातले आहात तिथे तुम्हाला तिथल्या गोष्टी छान माहिती असणार, राईट, तुमची एक्सपर्टीज तिथली आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी माहिती नाही त्या सरळ तुम्ही का नाही ॲक्सेप्ट करत, बाबा आमच्या इथे एवढं बनवलं जात नाही त्याच्यामुळे आम्हाला ह्याची काही फार माहिती नाही, जे थोडंफार माहिती आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. कशाला तुम्हाला सगळ्यातलं सगळं माहिती असलंच पाहिजे, हा अट्टाहास असतो. आणि मला तर तो काही सीनच कळला नाही की पहिल्या दुकानात गेले, मग तिथे दाखवलं आणि मग नंतर मग तिथून मग ही शेटनला विचारते मग काय करूया आपण, इथूनच घेऊया. आणि तो शेटन तर वापरे, तो तर एक नेक्स्ट लेवलचाच आहे, तो हिच्यापेक्षा शहाणा. तो म्हणे की नाही इथून नको, आपण बघूया, आपण बाजूच्या ह्याच्यात मिळतं का, आपण तिथे बघूया.
आणि मग डिसाईड करूया काय ते. म्हणजे काय डिसाईड करायचं होतं, इथे पण तर सगळं होतं जे तिथे आहे. मग इथे येण्याचा त्या दुसऱ्या दुकानामध्ये ट्राय करण्याचा काय सीन होता. मे बी तिथे क्लिनिंग फ्री नव्हतं किंवा तिथे क्लीन करून देत नाही असं काही होतं का. तर त्याच्यामुळे लोक दुसऱ्या पहिल्यावाल्या जिथे नेहमी जातात तिथेच परत गेले, कारण रेट तर ऑलमोस्ट सेमच होते. त्याच्यामुळे ते काय मला कळलंच नाही की का त्याने असं, किंवा त्याला उगाचच काहीतरी विचारायचं आणि मग त्याचं काहीतरी ओपिनियन असलं पाहिजे, मला पण काहीतरी डोकं आहे असं दाखवायला तो पण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी उगाचच इनपुट्स देत असतो, उगाचच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये पण, मग ते पनीर तू त्याच्यामध्ये खिसून घालणार, कुस्करून घालणार. अरे तुला काय करायचं ते, खिसकरून घालणार, फिसकरून घालणार की अख्खं घालणार. गिळ ना गपचूप. नको ते प्रश्न विचारतो, नको तिथे काहीतरी ॲडवाईस देत असतो. हो 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 हो. आणि हिचं अगाध ज्ञान बघा, बापरे, इतके वर्षांनंतर आता हिला रिअलाईज झालं की आपल्याला पण जरा असं किल्पासारखं असं काहीतरी असं आपली खूप हुशारी, आपली ज्ञान थोडंसं पाजळायला पाहिजे, अतिशहाणपणा दाखवायला पाहिजे आणि आपल्याला थोडी जनरल इन्फॉर्मेशन पण प्रोव्हाइड केली पाहिजे. तर म्हणते की इथे पेडिस्ट्रियन्सना जास्त इम्पॉर्टन्स असतो, गाड्या वगैरे थांबतात, विच इज गुड ना. ही खूपच बेसिक इन्फॉर्मेशन आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या बाहेरगावच्या देशामध्ये असंच असतं. सो बिग डील काय, म्हणजे इतकी पानसट इतकी इन्फॉर्मेशन देते ना. बेटर आहे की तू बाबा जे करतेस तेच कर, तू तुझे धुणी भांडीचेच व्हिडिओज दाखव आणि ते स्काय आणि किती ब्युटिफुल आहे आणि बाहेर वारं सुटलं आहे इतकीच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड कर. त्यापेक्षा जास्त तू काही बोलायला जाऊ नको, बिकॉज इट्स नॉट युअर टाईप. ते आता नाही म्हटलं तरी तू इतकी वर्ष तिथे राहते तरी पण एवढं स्टाईल मारते की मला आता इथलं सगळं माहिती आहे, आता इथे मी आरामात सगळं सांगू शकते, सो लेट्स गो. आणि मग असं एकदम दांदाम 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 चालायचं एकदम फास्ट 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 फास्ट. ह्याची तर म्हणजे ती एक म्हणजे पेंग्विन नाही म्हणायचं, बदक पण नाही म्हणायचं, आता काय म्हणू या लोकांना. ही कोण आहे आता तुम्हीच सांगा मंडळी. वाटाड्याचा गोलदाडा हा हा उडू नको, टणा टणा हा हा उडू नको, टणा टणा. आणि तू काय बोलते ग, आमच्या इथे ना दिस सिटी इज नोन फॉर ब्युटिफुल स्कायजला लोक इथे सगळेजण स्काय बघायला येतात आणि मी तुम्हाला इथे आता विशेषतः थांबून दाखवते. लुक बिहाइंड, किती सुंदर दिसतंय, किती छान आहे. मावशीने मनावर घेतलं, रिक्षातनं दाखवत होती तिथे, बघितलं का ते कसं साईडने, म्हणजे तिला कॅप्चर करता येत नव्हतं पण जितकं पॉसिबल आहे तितकं तिने दाखवलं. आमच्या मुंबईत पण दिसतं, आले मोठे. आणि काहीही इथे कंटेंट आता काय नाही म्हणून एका दिवसाचं कंटेंट ही डिवाइड करून 2 ह्याच्यामध्ये दाखवते. म्हणजे तुम्ही विचार करा, अजिबातच त्याच्यामध्ये 2 व्हिडिओ बनवण्यासारखं काहीच नव्हतं, ते एका व्हिडिओतच झालं असतं. पटकन काहीतरी मासे आणायला गेले आणि पटकन इतकं ती बोलण्यात आणि इतकी चप्पड 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 आणि स्वतःवर इतकं फोकस करून करून अख्खा व्हिडिओ काढते ना की तिला तो एका व्हिडिओचे हिला 2 भाग करावे लागतात. तसं तर काही दाखवलं पण नाही की 2-2 व्हिडिओज बनवावे लागतील असं. म्हणजे लिटरली जर मी इकडचं फिश मार्केट दाखवलं ना तर मला वाटतं मग मला ते फिश मार्केट दाखवण्यासाठी 4 व्हिडिओज करावे लागतील. इतकं मोठं आणि इतकं वास्ट आहे. आणि मग रेसिपीसाठी आणि 4 व्हिडिओज. ह्यांचं काय आहे रे बाबा, हे काय प्रकारचं कंटेंट देतात मला काहीच कळत नाही. कसं आटोक्यात आणि कसं एंगेजिंग आणि एंटरटेनिंग कंटेंट द्यायचं, इतका फापट पसारा. आणि त्याच्या रेसिपीसाठी अख्खा एक व्हिडिओ, आणि रेसिपी पण अशा दाखवतात की बापरे, ह्यांच्यासारख्या सुगरण ह्याच. आणि लोकांनी ह्यांना बघूनच आता शिकायचं, बाकीच्यांना तर काही येतच नाही. आणि ह्यांना सगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रांतातल्या रेसिपी येतात, अगदी नागपुरी शेवभाजी पण येते. बाबो, काय हा प्रकार. म्हणजे आता ह्याला काय म्हणायचं, नाशिकची मच्छी की कोल्हापूरची मच्छी, नाशिक पॉम्पेनो की कोल्हापुरी पॉम्पेनो. अरे रे 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 रे, दोघी 2 हातांनी त्या मच्छीला चोळून चोळून काय त्याचं काय रस काढत होत्या की काय करत होत्या, त्याला कधी असा लेपण लावत होत्या. बाबा ती मच्छी आहे, तुमच्या थोबाडावरची स्किन नाही. काय करतात रे देवा बाबा. मला तर असं ना वाटतं काय यांच्या घरच्यांना कधी जेवण मिळत असेल, बिचारे असे ताटकळत असतील म्हणून ते मुलं पण बिचारी पुढे मागे नुसती मंडरत असतात. चला आता इथे बोंबलीचं ढापून झालं, तर आता मावसाडला राग नको याला म्हणून मावसाडचं पण थोडं ढापूया म्हणून मग आता स्किन केअर घेऊन आल्या ताई. आणि स्किन केअरला तर गाल ओढून आतमध्ये अशा पोज करत होत्या
करण जोहरला एकदम कॉम्प्लेक्स आणतील. करण जोहरला वाटेल की मी मुलगी असलो असतो तर हिच्यातच घुसलो असतो, यच पाहिजे मला. ग्वाशा कसला काही जादुई ग्वाशा होता का काशा? तो असा ओढल्यावरती असं अपलिफ्ट करत होता, पण लगेच 5 मिनिटांनी असा पडला, लगेच ढपक्कन. गाल पडला, गालामध्ये असलेली कचोरी खाली पडली वाटतं, का खाऊन टाकली की काय माहिती. बघ कसं असं ना ग्वाशा मी फिरवलो ना, मला खूप छान हेल्प करतो. आता बघा माझी कसं इथे डबल चेन वगैरे गेलेली आहे, म्हणजे डबल चेन होती तुला हे तू एक्सेप्ट करते, आता दिसत नाही आहे, पण थोड्या वेळाने ते पडून जातं खाली, असं ड्रुपी होतं. तेव्हा मला परत असं ग्वाशाने पकडून ठेवायला लागेल, तर मग राहील ते. म्हणून मी त्याला रोज असं वरच ठेवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न करते, पण ते असंच आहे. नंतर मुलीला घेऊन बसलेली आणि म्हणते कशी की बघा आता मला लगेच इफेक्ट दिसत आहे, आणि बघा कसं छान माझी स्किन पण किती ग्लो आला आहे. ती मुलगी बिचारी सो इनोसंटली तिच्याकडे बघते की कुठे बाबा शोधण्याचा प्रयत्न करते, काय मला तर काय फरक दिसत नाही आहे असं तिच्या मनात विचार चालले. पण ती पण चुपचाप बसली आहे. तिच्या केसाची काय वाट लावली पोरीच्या. आणि स्वतःचं तरी बघ, आता हेअरकट करून आलेली कशी पिंजारल्यासारखी, वारं सुटलं तर वाऱ्याबरोबर केस सगळे बिचारीचे पिंजारून गेले दिसते. काय तो अवतार, काय कसं बसलेली. आणि त्या मुलीचं एवढं गोड, मुलीचे केस असे वाकडे तिकडे कापून 4 पैसे वाचवायला वाट लावली त्या मुलीच्या केसांची आणि तिच्या पूर्ण लुकची. 2 मिनिटासाठी जॉ लाईन दिसली, नंतर परत झाला आपला परत पूर्ववत भिजलेला वाटाणा. ते मुलांना घेऊन एंड करणं, व्हिडिओचं आउट्रो करणं, हे पण तंतोतंत बोंबलीचं ढापलेलं आहे. आणि आजकाल तर त्या मुलाला पण एकदम फुल ऑन एकदम ट्रेनिंग दिलेली आहे. ती बोंबलीची छोटी आली कशी धावत येते, आणि ती पहिले कसं प्रत्येक वेळेला बोलायची की आली 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 धावत आली, तिला कळलं मी व्हिडिओ एंड करते. तर आता ही मुलाला तसं करते की लगेच त्याला तो पळत येतो, नाहीतर मग लगेच त्याला उचलून घेते आणि मग व्हिडिओ एंड करायला लावते. किती स्वतःचं असं काहीतरी युनिक असं, जे आम्ही म्हटलं पाहिजे की अरे बाबा हे ना हाने सगळ्यात पहिले केला. कशाची तरी अशी काहीतरी पायनियर बन. काय सगळं ए टू झेड ढापायचं. बापरे, म्हणजे इतकं आळस आळशी तर ही आहेच, पण कुठल्या तरी कामामध्ये माणसाला इंटरेस्ट असतो ना, काहीतरी माणूस स्वतःचं क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. काही म्हणजे काहीच नाही, एवढा पण हिला विचार करण्याची तसदी नाही घ्यायची. म्हणजे किती ना ही नेक्स्ट लेवलची आळशी असेल. साधं पालक वॉश करायला पण हिच्या जीवावर येतं. ते भाज्या पण ही प्री वॉश आणते की त्या परत वॉश करायला लागू नयेत. आपल्यासारखा माणूस तर त्या प्री वॉश भाज्या पण वॉश करेल, असं आपल्या अंगात तर आणि वेगळीच चुल आहे. आपल्याला तर त्यांच्या साफसफाईवर आणि कशा कुठल्या पाण्यात आणि कसं धुतलं असेल त्याच्यावर आपल्याला डाऊट असेल, तर आपण आणि ते प्री वॉश भाज्या पण आपल्या मनाच्या तसल्लीसाठी परत वॉश करतो. आणि ही बघा मॅडम प्री वॉश आणलाय बघा, याच्यावर लिहिलंय वॉश ऑलरेडी वॉश्ड म्हणून प्री वॉश्ड आहेत या. शी यार, आळसपणाचा कहर आहे कहर. बाप रे शेटन, कसली पुरता म्हणजे ना तू, काय तुला कसली तू स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय ना. धोंडा आहे की वाटाणा आहे का भोपळा आहे. आणि हिला एक कमेंट पण आलेली की तू असं म्हणते की आज मी मुलांना लवकर घेऊन आली, आज मुलीला लवकर घेऊन आली, आज उशिरा घेऊन आली, तर तिथे काही शाळांचा फिक्स टायमिंग नसतो का? तर त्याला ती उत्तर देणारच नाही, कारण का अगेन तिचा आळशीपणा त्यातनं बाहेर येईल, त्याच्यामुळे त्याला ती उत्तर देणारच नाही. पण मी सांगते तुम्हाला, तिथे पण शाळांचा फिक्स टाईमच असतो, जसा आपल्या इथे असतो तसाच तिथेही असतो. फक्त ती आफ्टर स्कूल त्यांना डे केअरमध्ये ठेवते. पहिले ती फक्त चौर्याला ठेवायची, आता ती चियानाला पण ठेवते. आणि त्यांना ती तिथून पिकअप करत असते स्वतःच्या कन्व्हिनियन्सनुसार. त्याच्यामुळे ते लवकर कधी उशिरा, आणि फार काही लवकर नाही आहे, कारण जेव्हा ती म्हणाली की आता थोड्या वेळात शेटन पण घरी येतील, म्हणून मला वाटतं की अर्धा-एक तासच लवकर आणलं असेल फार तर. खरं तर चियानाला ठेवण्याची काहीच गरज नाही आहे. मला असं कधी असं वाटतं की कसल्या लेवलची ही बाई असेल ना, एकतर हिला काही कुठेही जाऊन बाहेर जाऊन आपल्या शिक्षणाचा सदुपयोग करायचा नाही आहे, नोकरी करायची नाही आहे, कुठे असं काहीतरी करून असं लोकांना टोप्या लावूनच कमवण्याचं हिने साधन बनवलेलं आहे. आणि त्यात पण ही घरी असते. तर कितीतरी व्यक्ती, कितीतरी बायका आपल्या देशामध्ये अशा आहेत, आपल्यापैकी अशा असतील ज्या मध्यमवर्गीय असतील, ज्यांना खरंच खूप इच्छा असेल नोकरी करण्याची,
पण त्या फक्त आणि फक्त ह्यासाठी ते करत नसतील की आपल्या मुलांना वेळ देता यावा, आपल्या मुलांकडे आपलं लक्ष असावं, आपल्या मुलांना आपल्याला डे केअर किंवा बेबी सिटिंग अशा ठिकाणी ठेवायला लागू नये. कारण का शेवटी आपलं लक्ष असणं एकदम वेगळंच पडतं ते. तर त्यामुळे कितीतरी लोक अशी तडजोड करत असतील, पण ह्या बाईकडे सगळं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. एक बेटर लाईफ आहे, बेटर फायनान्शियल स्टेबिलिटी आहे. त्यात ही काही करत पण नाही. ही तर म्हणजे हिला मी होममेकर पण नाही म्हणणार, शी इज टिपिकल हाऊसवाईफ. काही म्हणजे तिला एवढं सगळं असताना सुद्धा तिला साधी आपली मुलंही सांभाळता येत नाही. तर ही कुठल्या लेवलची आळशी आणि मठ्ठ बाई असेल आपण विचार पण नाही करू शकत. हिची स्वतःची बहीण पण नोकरी करून मूल सांभाळते. हिची स्वतःची बहीण एकटी ट्रॅव्हल करून आली होती. मला असं वाटतं की शी इज फार बेटर दॅन हर. आणि एका बाईने हिला कमेंटमध्ये पण लिहिलं होतं की ती किती हुशार आहे. तर ही अशी कुचकटसारखी तेव्हा पण म्हणालेली, हो आहेच ती हुशार. खरंच ना, म्हणजे आहेच ती हुशार. आता तुझ्याकडे काय आहे सांग मला ना. तू तिकडे, तू पण एवढी शिकलेली आहेस, स्वतःला इंजिनियर म्हणवतेस. एखाद्याने असतं तर संधीचं सोनं केलं असतं आणि पुढे शिकलं असतं आणि काहीतरी जॉब केला असता. ते नाही, ते तर नाहीच केलं. त्या मुलांच्या नावाखाली घरात बसलीस, त्या मुलांच्या नावाखाली बसलीस तर त्या मुलांचं पण काय तू करत नाही आहे. ते पण त्यांना पण डे केअरला ठेवते. म्हणजे कशाला ना, ते फुकट मिळालं म्हणून ठेवते वाटतं. पैसे द्यायला लागले असते तर नसते ठेवले हिने. पण किती म्हणजे आपण ज्या कारणासाठी इथे, म्हणजे मला तर असं वाटतं की शेटनने काय कमावलं काय हिला करून. फक्त काय ते तांबडी नाही रे बाबा, गोरी गोरी चांबडी चमकली उन्हात लका 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 लका. फक्त तो व्हॅक्यूमवरचा व्हिडिओ दोघींचा एकत्र कसा आला तोच मी विचार करते. म्हणजे त्या व्हिडिओवरून मला असं कुठेतरी वाटतं कदाचित त्या दोघींची मिली बघत तर नाही, तू माझं थोडं ढाप मी तुझं थोडं ढापते, किंवा काहीतरी अशी डील झाली आहे की बाबा ही ढापणार पण कोणी हिला काही बोलू शकत नाही. तर कसं काय ना, तो दोघींनी एकसाथच दाखवला की रोबो कसा यूज करतात दोघी, आणि मग हँड व्हॅक्यूमने पण कसं काय क्लिनिंग करतात. आणि दाखवायला काही नाही तर ही बाई चक्क सेफोरामध्ये गेली. म्हणजे आणि त्याच्या आधी पण गाडीत बसून इतकं पकवलं. त्याच्यावरती आधी 10 मिनटं प्रवचन दिलं. मी म्हणलं असं म्हणलं तसं म्हणलं तर म्हणलं मग म्हणलं करून पकवलं आपल्याला 10 मिनटं. त्याच्यानंतर मग म्हणलं मला आठवलं म्हणून पाठवलं की मी गॉगलच विसरलं. तर मग आता मी काय करू. मग मी तशीच गेली आणि मग तिथे गेल्यावरती शूट अलाउड नसतं, पण मी केलं. तुम्हाला दाखवण्यासाठी जितकं जमेल तितकं मी केलं. कारण असं इथे ना कुठेच अलाउड नसतं. आता हिने हे स्वतःच, म्हणजे किती वायोलेशन करतात हे लोक. हिने हे स्वतःच कबूल केलं की तिथे नसतं. आणि हे लोक कधी कधी काय करतात की परमिशन घेतात शॉपकीपरची, की आम्हाला कोणाला तरी दाखवायचं आहे किंवा इंडियामध्ये दाखवायचं आहे किंवा व्हिडिओवर दाखवायचं आहे, कोणासाठी तरी घ्यायचं आहे, तर मी घेऊ का, असं करून ते खोटं बोलून कधी कधी व्हिडिओ काढतात. आणि ते म्हणजे टेम्पररी अलाव करतात ना, की ठीक आहे तुम्हाला कोणाला दाखवायचं आहे तर तुम्ही विचारू शकता, असं करून ते व्हिडिओ काढतात. नाही तर मग हे लपून छपून असं तुम्ही बघाल तर असं खालच्या बाजूने गपचूप असं पोटाकडे असं पकडून असं खालच्या अँगलने व्हिडिओ ढापून काढतात. म्हणजे असे पकडले गेले पाहिजे ना, असे बांबू पडले पाहिजे ना, खरंच सांगते मी. म्हणजे हे काय लेवलचं आहे की तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढं रिस्क केलं. कशाला ना, नको घेऊस. कोणावर उपकार नाही करत आहे. जिथे अलाउड नाही आहे तिथे नाही आहे. त्याच्याने तुझा पण मान राहील लोकांमध्ये की तू व्हायोलेशन्स करत नाही. म्हणजे तू इन्फ्लुएन्सर म्हणवता ना तुम्ही स्वतःला, हे इन्फ्लुएन्स करता तुम्ही लोकांना की रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळायचे नाहीत, कसं लपून छपून व्हिडिओ काढायचे. लिटरली म्हणजे हे लोक गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये पण लपून छपून व्हिडिओ काढतात. आणि म्हणूनच हिला लास्ट टाईम आहे ना, जेव्हा ते व्हिसा प्रोसेसिंगच्या कामाला गेलेली UK ला जाताना, तेव्हा हिला बाहेर काढलं होतं. बाहेर हिने सांगितलं नाही, पण खरं तेच होतं. हिला पकडलं असणार आणि सांगितलं असणार चल पहली फुर्सत में निकल यासे, म्हणून बाहेर येऊन उभी होती तिकडे. पण एकदा असा ना हेवी तडाखा बसला पाहिजे ना, चांगलाच बसला पाहिजे, त्याशिवाय अक्कल नाही येणार याला. आणि हिला तर नाहीच आहे. हिला तर आपल्या नवऱ्याच्या इज्जतीची पण काही पडलेली नाही आहे बाबा. 4 ऑफिसमधले लोक, ओळखीचे पाळखीचे मित्रमंडळी यांच्यातलं कोण ना कोणतरी हिचे व्हिडिओज बघत असेल तर ते काय म्हणतील की ही काय याची बायको असे सगळे व्हायोलेशन्स करते इथे. किती हे म्हणजे त्या नवऱ्याला काय रुतबा, काय त्याची इज्जत आहे की नाही समाजामध्ये. कसले ते चिपड्या व्हिडिओसाठी, हिच्या फालतू नॉनसेन्स व्हिडिओसाठी एवढं हे करते. आणि वरून तोंड करून सांगते पण की अलाउड नसतो तरी पण मी काढले म्हणून.
आणि तिला खरंच काहीही घ्यायचं नव्हतं तिथून. ती फक्त आणि फक्त कंटेंट छापायला काही विषय नव्हता आणि तिला ते बर्थडे गिफ्ट काय आहे ते घ्यायचं होतं, कारण ते तुम्ही विदिन मंथ क्लेम करू शकता फ्रॉम युअर बर्थडे. तर त्या दिवसापासून तर तिला लवकरात लवकर ते घ्यायचं होतं, म्हणून ती तिथे पळत गेली की मला काय मिळणार फुकट तिथे प्रकट. नाहीतर हिच्याकडे कसलं काय. शेवटी बघितलं का ती काही घेऊन आली का? नाही घेऊन आली ना. फाउंडेशन आणायला गेलेली, फाउंडेशन आणलंच नाही. ते शेड्स आणि हे सगळं घेऊन गेली आणि ट्राय करा आणि सांगा. आणि हां, इट्स एक्सपेन्सिव्ह दो, हे मात्र सांगायला विसरली नाही. हां, एक्सपेन्सिव्ह आहे, माहिती आहे आम्हाला एक्सपेन्सिव्ह आहे. स्वतः बघ ना, एक्सपेन्सिव्ह आहे तर मग जाते कशाला? वाटतं एक्सपेन्सिव्ह तर परवडतं तर जायचं, नाही परवडतं गपचूप बसायचं ना, दुसरीकडे कुठेतरी जायचं. हुशार कोणाला सांगते. आणि हिच्याकडे 2-3 वेगवेगळ्या ब्रँडचे फाउंडेशन आहे, त्यातलं एक संपलं तर दुसरं तर असेल ना, मग ते वापरायचं. काय म्हणजे तेच संपलं तर तेच पाहिजे असं नाही आहे. आणि ही एकदा दाखवलेलं हिने मेकअप ट्युटोरियलमध्ये की ही एक फाउंडेशन नाही वापरत, 2-3 शेड मिक्स करून असं वापरते. तर मग कसं काय हिचं फाउंडेशन संपलं आणि मी जास्त वापरतच नाही म्हणे, मी जास्त वापरतच नाही. किती खोटा बोलते का? रोज तर एवढं ढिगभर मेकअप थापून बसलेली असते आणि मी वापरतच नाही. न वापरताच ते एक्सपायर झालं. आणि म्हणजे मी इतकं वापरत नाही की वापरलं पण नव्हतं तरी पण मला आता एक्सपायर झालं म्हणून मला घ्यायला जावं लागतंय. तरी बरं ते स्किन केअरच्या रुटीनमध्ये गदा 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 फिल्टर हलत होता, त्याच्यावरनंच कळत होतं की काय करते आणि काय नाही ते. आज पण बघा जिने उतरताना चढताना कसला फिल्टर हलतोय, एकदम मस्त एक्सक्लुझिव्ह, एकदम मस्त मज्जा येईल तुम्हाला. नक्की बघा मंडळी, तेवढंच बघा, जास्त व्ह्यूज येऊ नका. सो बाकी तर ते वाईल्ड फायरचं आणि ते तर ऑलरेडी एक्सपेक्टेड कंटेंट होतं. त्या कंटेंटवर व्हिडिओ ही छापणारच होती. त्याचं पिल्लू शेटनने आदल्या रात्रीच पराठा करता सोडलं होतं. त्याचं पर्पजच ते होतं, ते मुद्दामून तो टॉपिक छेडण्याचं की उद्या मॅडमचा व्हिडिओ येणार आहे त्या टॉपिकवर. तर शेटनराव पण पूर्ण एकदम बुग 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 संघटनेचे अध्यक्ष आहेतच ते. हो 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 हो. पण ते मशालच्या पुढे जाऊन स्वतःला प्रूव्ह करू इच्छित आहेत. त्यांचं हे इनडायरेक्टली आपल्या नॉमिनेशनसाठी शाउट आउट आहे की मला जास्तीत जास्त मतांनी विजयी करा. त्यासाठी ते टाइम अँड अगेन प्रूव्ह करतात की माझ्यासारखा बुगुबुगी कोणीच नाही. बुगबुगी बुगी 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 हू. आणि हो, अजून एक ढापाढापीची गोष्ट म्हणजे लॅपटॉपवर काम करून माझं डोकं दुखलं. त्या मावसाळचं डोकं दुखतं, तर हिचं पण बाबा, तिचं पण काहीतरी काम होतं आणि तिचं पण मीटिंग्समुळे डोकं दुखायला लागलं. तसंच हिचं पण डोकं दुखायला लागलं. हिचं पण लॅपटॉपवर काम होतं तर हिचं पण डोकं दुखायला लागलं. आणि ह्यांचं कोणाकोणाचं काय काय ढापतायत ते बघून आणि ते नोट करून माझं पण डोकं दुखायला लागलं. तर आता मी बाबा क्रोसिनची गोळी घेते आणि एक मस्त गरमागरम हिच्या भाषेत चहा टाकते आणि तुम्हाला उद्याच्या पॉडकास्टमध्ये भेटते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय, टेक केअर, बाय, मसलामा.